नमस्कार. चला, आज आपण एका मोठ्या देशाच्या तब्बल 66 वर्षांच्या आर्थिक प्रवासाची गोष्ट पाहूया. हा प्रवास म्हणजे एका भव्य आणि महत्वाकांक्षी प्रयोगापेक्षा कमी नव्हता. विचार करा, एक नवं राष्ट्र उभं करायचंय, तेही अगदी शून्यातून. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतासमोर हेच तर मोठं आव्हान होतं. तर या गोष्टीचा पहिला अंक सुरू होतो एका धाडसी कल्पनेने. ही कल्पना होती वसाहतवादानंतरच्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्याची. स्वातंत्र्य मिळालं, पण परिस्थिती खूपच बिकट होती. सर्वत्र गरिबी, खायला अन्नाची टंचाई, महागाई तर गगनाला भिडलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाची तिजोरी जवळजवळ रिकामी होती. अशावेळी एका ठोस उपायाची नितांत गरज होती. आणि तो उपाय होता आर्थिक नियोजन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ही कल्पना उचलून धरली. त्यांनी ठरवलं की देशाला पुढे नेण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे. मग ही राष्ट्रीय योजना नक्की काम कशी करणार होती? सोपं आहे. बघा, पहिलं म्हणजे आपल्या समस्या काय आहेत हे ओळखून त्यांना प्राधान्य द्यायचं. मग काय साध्य करायचं आहे ते ठरवायचं, म्हणजे लक्ष्य निश्चित करायचं. आणि मग त्यासाठी लागणारी साधनं जमवून कामाला लागायचं आणि वेळोवेळी त्याचा आढावा घ्यायचा. आता आपण वळूया या प्रयोगाच्या सुरुवातीच्या काळात. सुरुवातीला खूप आशा होती, उत्साह होता. तेव्हा पहिल्या 2 योजना आणि त्यांची वेगवेगळी धोरणं यावर सगळ्यांचं लक्ष होतं. पहिल्या योजनेत देशाची सगळ्यात मोठी गरज होती ती म्हणजे अन्न, म्हणून पूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केलं. पण दुसऱ्या योजनेत सगळंच चित्र बदललं. आता भर दिला गेला तो अवजड उद्योगांवर. कारण असा एक विश्वास होता की जर देशाला खरंच आत्मनिर्भर व्हायचं असेल तर औद्योगिक पाया मजबूत असलाच पाहिजे. आता हे आकडे बघा, फारच इंटरेस्टिंग आहेत. पहिल्या योजनेला जे यश मिळालं ते जबरदस्त होतं. आपण लक्ष ठेवलं होतं 2.1% वाढीचं, पण प्रत्यक्षात वाढ झाली 3.6%. या यशाने संपूर्ण देशाला एक नवी उमेद दिली, एक नवी गती मिळाली. आणि याच यशाच्या जोरावर दुसऱ्या योजनेमागचं तत्वज्ञान अधिक ठाम झालं की अवजड उद्योगांशिवाय तरुणोपाय नाही. पण याच धोरणामुळे पुढे जाऊन काही मोठी आव्हानंसुद्धा उभी राहिली. आणि इथेच गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. अगदी काळजीपूर्वक आखलेल्या योजना होत्या, पण काही बाह्य संकट अशी आली की सगळा डावच विस्कटून गेला. तिसऱ्या योजनेचं अपयश किती मोठं होतं हे तर हा आलेखच सांगतोय. आपण स्वप्न पाहिलं होतं 5.6% वाढीचं, आणि प्रत्यक्षात काय झालं? फक्त 2.8%. हा देशासाठी खूप मोठा धक्का होता. पण मग असं झालं तरी काय? काय चुकलं? खरं तर चूक नियोजनाची नव्हती, कारणं बाहेरची होती. 2 मोठी युद्ध, एक चीनसोबत, एक पाकिस्तानसोबत, आणि त्यातच भर म्हणजे देशात पडलेला भीषण दुष्काळ. या सगळ्यामुळे देशाची आर्थिक घडीच विस्कटली. यातून एक धडा नक्की मिळाला.